In the figure, seg PA, seg QB and seg RC and seg SD are perpendicular to line AD. ओके, या ठिकाणी seg PA, seg QB, seg RC आणि seg SD हे कसे आहेत? रेषा AD ला लंब आहेत, परपेंडिक्युलर आहेत. AB is equal to 60, AB is equal to 60, BC is equal to 70, PS CD is equal to 80 and PS 280. Then find PQ, QR and RS. PQ, QR and RS हे यांच्या आपल्या काय काढायचे आहेत? किमती काढायच्या आहेत, त्यांच्या व्हॅल्यूएशन काढायच्या आहेत. आता बघूया आपण कशा पद्धतीने याच्याकडे जायचं आहे. आपल्याला या ठिकाणी दिलेली माहिती आपण सुरुवातीला लिहून घेणं गरजेचे आहे, कारण ते परपेंडिक्युलर आहेत. याचा अर्थ असा होतो ते एकाच रेषेवर परपेंडिक्युलर असण्या कारणाने त्या कशा असतात? पॅरलल असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. या ठिकाणी आपल्याला जो काही थेरम वापरायचा आहे किंवा जी काही प्रॉपर्टी वापरायची आहे ती प्रॉपर्टी 3 पॅरलल्स लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल किंवा थेरम ऑफ 3 पॅरलल्स लाईन्स हे वापरूनच आपल्याला काय करायचं आहे? ह्या गणिताचा, ह्या प्रॉब्लेमचा आपल्याला पूर्णपणे तो सॉल्व्ह करायचा आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. सोल्युशनमध्ये आपल्याला हे लिहिणं गरजेचं आहे. सेग PA, सेग QB, सेग RC and seg SD are perpendicular to line AD. PA parallel QB, QB parallel RC आणि RC parallel SD हे असे एकमेकांशी कसे आहेत? मात्र इथं आपल्याला 3 पॅरलल लाईन्सचाच विचार करायचा आहे. इथं एकमेकांना त्या कशा आहेत? समांतर आहेत, पॅरलल आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला PQचं मेजरमेंट काढायचं असेल किंवा QRचं काढायचं असेल आणि SR किंवा RSचं काढायचं असेल तर ते कशा पद्धतीने काढता येईल? आपल्या 3 पॅरलल लाईनचा वापर करता येईल. परंतु कोणत्या वेळी कोणत्या पॅरलल लाईनचा वापर करायचा ते लक्षात घ्या. आपण या ठिकाणी now seg PA parallel seg QB parallel seg SD आणि या ठिकाणी आपण काही मेजरमेंट घ्यायचे. नाउ सपोज PQ is equal to X, PQ is equal to X, so QS is equal to 280 minus X. तर ह्याची व्हॅल्युएशन काय असेल? ह्या सर्वांची मिळून म्हणजे PS ची मिळून किती आहे? 280 आहे. तर आपल्याला जर QS जर मेजरमेंट धरायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला त्या 280 मधून X मायनस करावं लागेल. तेव्हा आपल्या व्हॅल्युएशन कोणाची मिळेल? QS ची मिळेल, की ज्याचा आपल्याला पुढे फायदा करून घेता येईल. मग या ठिकाणी PQची व्हॅल्युएशन निघाली, त्या पद्धतीने आपण हळूहळू बाकीच्यांची पण काढून घेऊ शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी PA पॅरलल लाईन QB पॅरलल लाईन SD parallel line ST by theorem of 3 parallel lines शॉर्ट मध्ये लिहिलं आहे. मग 3 समांतर रेषेचा प्रमेय काय आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय आहे थेरम? की जेव्हा इफ 3 लाईन्स पॅरलल टू इच अदर, जेव्हा एखादी 3 रेषा एकमेकांना कशा असतात? समांतर असतात, देन त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड आहेत 1 ट्रान्सव्हर्सलच्या, म्हणजे 2 ट्रान्सव्हर्सल असतील आणि 3 पॅरलल लाईन्स असतील, तर 1 ट्रान्सव्हर्सच्या ज्या काही करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्यांच्या त्या साईड्स इतर ट्रान्सव्हर्सलच्या साईड्सशी कशा असतात?
प्रोपोर्शनमध्ये असतात, इक्वलमध्ये, आणि ते प्रोपोर्शन कसं असतं, इक्वल असतं. म्हणजे ते कसं, तर हे बघा आपण तो थेरम बघितलेला आहे. मग काय येईल, आता आपण पी ए पॅरलल क्यू बी पॅरलल एच डी यांचाच विचार करायचा आहे. 2 आणि यानंतर 3. ओके, 3. आता काय येईल, ए बी अपॉन बी डी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू एस, पी क्यू अपॉन क्यू एस. सो ए बी इज 60, बी डी means BC plus CD is equal to PQ means X, आपण त्याची व्हॅल्युएशन घेतलेली आहे सपोजमध्ये, आणि QS 280 minus X. So 60 BC plus CD, BC means 60 plus BD, BC 70 and then CD 80 is equal to X upon minus X. So या ठिकाणी आपण त्यांची हे करून घेऊया, ॲडिशन करून घ्यायचे. या ठिकाणी इज इक्वल टू X अपॉन X, क्रॉस मल्टिप्लिकेशन X इज इक्वल टू X. (150x) 6 मायनस 60x. आपण ह्यांना काय करायचे, 60 संपूर्ण कंसाला काय करून घ्यायचे, गुणून घ्यायचे, मल्टिप्लाय करायचे. मग आता बघा या ठिकाणी x इज इक्वल टू प्लस 6x इज इक्वल टू 60 इंटू, ओके. या ठिकाणी ॲडिशन करा, is equal to 6 into 280. So 60 is equal to 280 upon 210. So 7 3 जा 7 4 जा 28, 3, so 20 into 4. X is equal to 80. X is equal to 80. So suppose या ठिकाणी आपण काय घेतलंय, PQ is equal to X means PQ is equal to 80. This is answer of PQ. तर हे PQचा आन्सर आपण या ठिकाणी काढलेला आहे, जे आपल्याला फर्स्ट सांगितलं होतं. सो प्लीज राईट दिस. PQचं व्हॅल्युएशन आपल्याला कळलं, ते किती आलेलं आहे, तर ते आपण इथे लिहून घेऊया, 80. आता आपल्याला आपलं बरंच काम आता सोपं झालं. आता आपण काय करायचं, ह्यावेळेस PA पॅरलल QB पॅरलल RC, 3 पॅरलल लाईन घ्यायच्या पुन्हा एकदा, आणि बाय 3 पॅरलल लाईन्स थेरम ऑफ 3, मी जरा शॉर्टमध्ये लिहितो, 3 पॅरलल लाईन्स, कारण आपल्याला सगळं ते लिहायचं आहे त्यासाठी. मग काय येईल, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. AB काय आहे 60, BC 70,
पी क्यू आहे 80, क्यू आरला क्यू आर 6 × 60 × क्यू आर इज इक्वल टू 80 × 70. So क्यू आर इज इक्वल टू 80 × 70 अपॉन 60. इथं आपण डिवाइड करूया 3 ने, या ठिकाणी 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2 3 जा 6. So 280 upon 3. QR is equal to 280 upon 3. तर या ठिकाणी पी क्यूची व्हॅल्यू झालेली आहे. त्यानंतर क्यू आरची आपण इथे काढलेली आहे, ती किती आहे 280 upon 3. देन आर एस राईट हिअर. आता या ठिकाणी आपल्याला कोणाचं मेजरमेंट घ्यायचं आहे, तर ते या पद्धतीनं. आता ह्याची व्हॅल्युएशन किती आलेली आहे 280 upon 3 अपॉन 3. आता ह्यावेळेस आपण क्यू बी पॅरलल आर सी पॅरलल एस टी, पुन्हा 3 पॅरलल्स लाईन्स. याच्यामध्ये एक टेक्निक आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे फक्त पॅरलल्स लाईन घेणं आणि लगेच देअरफॉर बाय थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स. मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहितोय जागेच्या अभावी, तुमच्या लक्षात आलं असेल. काही तुम्हाला जर एखाद्या वेळेस स्पेलिंग वगैरे कव्हर करायची असेल तर इथं तुम्ही करून घेऊ शकता. सो आता कोणतं दिलं हे मात्र विसरू नका. बऱ्याच वेळा काय करतात मुलं, डायरेक्ट पी क्यूचेच व्हॅल्युएशन. तर पी क्यूचा आता काही संबंध नाही, ए पीचा किंवा पी एचा काही संबंध नाही आहे. आता संबंध आहे क्यू पी, क्यू बी, आर सी आणि एस टी. सो राईट दिस बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू. इथं तुम्ही डायरेक्ट ॲडिशन पण करू शकता. जर ॲडिशन करायचं नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सोडू शकता 3 पॅरलल लाईनचा वापर करून. ठीक आहे. बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन आर एस. हे असंही करू शकता. दुसरी एक मेथड मी तुम्हाला यानंतरही सांगू शकतो या बाबची. त्यानंतर बी सी तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही नंतर कव्हर करून घेऊ शकता. 70 डी सी 80 क्यू आर 200 अपॉन 3 इंटू आर एसला आर एस. ओके. 70 into RS is equal to 3 into 80. That's clear. RS is equal to 80 upon 3 into 70. Okay. 7 1 is 7, 7 4 is 28. So 4 into 80 upon 3. So 320. 8 4 is 32. 0 ला 0 या ठिकाणी आपण देऊया. आणि यानंतर इथं आर एस इज इक्वल टू 320 अपॉन 3. या ठिकाणी आपल्याला जे काही सांगितलं होतं, या ठिकाणी पी क्यूची व्हॅल्युएशन व्हॅल्यू काढली, त्यानंतर क्यू आरची व्हॅल्यू निघाली आणि त्यानंतर आर एसची पण व्हॅल्यू काढली. त्याची एक ऑर मेथड मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पी एस 280 पी क्यू, पुट द व्हॅल्यू ऑफ पी क्यू 80, क्यू आर 280 अपॉन 3.
प्लस आर एस आर एस. सो आर एस या ठिकाणी आपण त्याला थोडंसं ट्रान्सफर करून घेऊया. 180 मायनस 80 मायनस 280/3 या ठिकाणी फक्त त्यांचे सिम्बॉल्स आपण बदलून घेतले. टू 80 मायनस 80 इज इक्वल टू 200 मायनस 280/3 इज इक्वल टू आर एस. सो क्रॉस मल्टीप्लाय 600 into 280/3 is equal to RS. So 320/3 is equal to RS. हे असं लिहिलं काय आणि या पद्धतीने लिहिलं काय, RS is equal to 320/3. So guys, this is answer of RS. या ठिकाणी पण आपण काढलेलं आहे आणि इथं पण आपण थोडी वेगळी मेथड वापरून या ठिकाणी केले. काय नाही वेगळी म्हणजे फक्त ॲडिशनची मेथड वापरली की तुम्हाला ह्याही पद्धतीनं जाता येईल आणि बाय थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स याने सुद्धा जाता येईल. माझ्या मते तुम्ही या पद्धतीने गेला तरी चांगलंच आहे आणि याही पद्धतीने गेलात, कारण दोन्हीकडे आपण उत्तराच्या बाबतीत परफेक्ट आहोत. तर अशा पद्धतीनं हा खूप महत्त्वाचा, थोडा मोठा जरी असला तरी खूप महत्त्वाचा प्रश्न होता आणि या पद्धतीनं आपण यशस्वीपणे पूर्णपणे इथं सोडवलेला आहे. आता यानंतरचा जो असेल तो 8th प्रॉब्लेम आपणा सर्वांची वाट पाहतोय, लागलीच आपण तो सोडून घेऊ. In triangle PQR, PM is a median. PM is a median. Angle bisectors of angle PMQ and angle PMR intersect side PQ and side PR in points X and Y. या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की कोन PMQ आणि कोन PMRला आरचा MX हा काय आहे, बायसेक्टर आहे, कोन दुभाजक आहे आणि इकडे MY हा बायसेक्टर आहे आणि ते काय करतात, दोन बाजूंना म्हणजे PQ आणि PR ना X आणि Y बिंदूमध्ये काय करतात, छेदतात. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. प्रूव्ह दॅट XY पॅरलल QR. तर काय सिद्ध करायचे आपल्याला, XY आणि QR हे कसे आहेत, पॅरलल आहेत, हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे आणि ते आपण छान पद्धतीने करणारच आहोत. बघा या ठिकाणी सोल्युशनमध्ये दिलेली माहिती, या प्रश्नाच्या बाबतीत जर विचार केला, काही माहिती ही प्रश्नामध्ये दिलेली आहे आणि काही माहिती दिलेली नाही. जसे की या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर QM आणि MR साठी एक सिम्बॉल वापरलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की QM आणि MR हे कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजे हे इथं प्रश्नात जरी नसेल सांगितलं तरी आपल्या डायग्राममध्ये फिगरमध्ये ते सगळं क्लिअरली सांगितलेलं आहे. सो लेट स्टार्ट. इन ट्रायंगल, इथूनच सुरुवात करूया. PQR, त्रिकोण PQR मध्ये PM इज अ मेडियन. ही काय आहे, मध्यक आहे. कोणाची, PM ही काय आहे, त्रिकोण PQR मधील मध्यक आहे. आता इथं आपल्याला काय करायचं त्याचा वापर आपण नंतर करू. आणखीन काय दिलंय, QM इज इक्वल टू MR. हे तुम्ही लिहू शकता गिवन डायग्राम मध्ये किंवा फिगर मध्ये दिलेली ही काय आहे, एक माहिती आहे. ओके, नंतर आपल्या QM इज इक्वल टू MR घेतल्यानंतर आता आपण आपल्या प्रश्नांच्या उत्तराकडे वळणार आहोत. तर इथं तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी पहिला जो ट्रायंगल आहे, पहिला जो आपल्याला घ्यायचा आहे तो कोणताही तुम्ही घेऊ शकता, पण सुरुवात आपण इथून करूया. PMQ जर आपण या ठिकाणी घेतला तर त्यामध्ये आपल्याला MX हा काय भेटेल, अँगल PMQचा बायसेक्टर भेटेल. मग थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल हा जो काय आपला थेरम आहे त्या थेरमचा आपल्याला वापर करून या ठिकाणी हे सॉल्व्ह करायचे. पहा कशा पद्धतीनं. इन ट्रायंगल PMQ, त्रिकोण PQM मध्ये रे MX is a bisector of
अँगल PMQ हे आपल्याला दिलेलं आहे, गिव्हन मधलीच माहिती आहे. म्हणून देअरफोर बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, इथे सिम्बॉल म्हणजे तुम्ही ते वर्ड लिहू शकता. ओके, काय सांगतो थेरम आपल्याला, तर थेरम हा सांगतो PM/MQ इज इक्वल टू PX/XQ. ओके, किंवा तुम्ही असंही घेऊ शकता PX/XQ इज इक्वल टू PM/MQ. PM/MQ इज इक्वल टू PX/XQ. ह्याला स्टेटमेंट आपण 1 देऊ. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला काय करायचं हे पहा. PM/MQ इज इक्वल टू PX/XQ. ज्या पद्धतीने आपण ट्रायंगल PMQ घेतलाय, आता या ठिकाणी आपल्याला कोणता घ्यायचा आहे, ट्रायंगल PMR. इन ट्रायंगल PMR, त्रिकोण PMR मध्ये काय सांगता येईल आपल्याला, अरे MY is a bisector of angle PMR. Therefore, by theorem of angle bisector of triangle. Angle bisector ट्रायंगल. मग तो ज्या पद्धतीने, जसं ह्या पद्धतीने तिकडे घेतलं तसंच आता काय घेणार, PM/MR इज इक्वल टू PY/YR. गिव द स्टेटमेंट 2. PM/MR is equal to PY/MR. So statement 1 and look at this, statement 1 and statement 2. जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी PM ही साईड आणि ही साईड याच्यामध्ये काही इक्वलपणा येऊ शकतो का. आता तो कसा येतोय बघा, फ्रॉम एक मिनिट, बट MQ इज इक्वल टू MR, किंवा इथं घेतलंय आपण QM इज इक्वल टू MR असे घेऊ शकतो. म्हणून काय येईल इथं बघा, फ्रॉम स्टेटमेंट 1 and 2, फ्रॉम 1 and 2 इज इक्वल टू, ही साईड इक्वल असेल कारण या ठिकाणी MR जागी काय येईल, MQ येईल. म्हणजे वन साइड इज इक्वल, अदर साइड इज ऑल्सो इक्वल. ही जर समान असेल तर इकडची बाजू कशी असेल, समान असेल. PX/XQ इज इक्वल टू PY/YR. कशावरून आलं ते, फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरून आपल्याला हे सांगता येईल. या ठिकाणी PM ला PM, MQ च्या जागी आपण MR घेऊ शकतो कारण हे दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे ही साईड काय झाली, पूर्णपणे इक्वल झाली. अदर साइड PX/XQ अँड PY/YR इक्वल इन प्रोपोर्शन. ते दोन्ही कसे आहेत, एकमेकांना प्रमाणामध्ये आहेत. म्हणून आता इथं मात्र आपल्याला लिहिणं गरजेचं आहे की जर समजा एखाद्या ट्रायंगलमध्ये त्याच्या दोन साईड करस्पॉन्डिंग, त्याच्या टू साईड्स ह्या जर इन प्रोपोर्शनमध्ये असेल, जसं की PX/XQ आणि PY/YR असेल, तर आपल्याला या ठिकाणी थेरम कोणता घेता येईल, तर या ठिकाणी आपल्याला थेरम घेता येईल, थेरम नाही, आपल्याला कन्व्हर्स घेता येईल. या ठिकाणी जर हे असं असेल, त्यांच्या जर बाजू जर कशा असतील, इन रेशो असतील, तर XY पॅरलल QR. परंतु इथं रिझन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. तिथं आपण लिहू शकतो कन्व्हर्स ऑफ BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम
प्रमाणाचा मूलभूत प्रमेयानुसार एक्स वाय पॅरलल क्यू आर. आता राहिला तुमच्या ॲक्टिव्हिटी बेसचा प्रश्न. तर इथं ज्या पद्धतीनं जे जे काही लिहिलेलं आहे ते तुमच्या पुस्तकात तुम्ही ते पाहून क्वेश्चनमध्ये पाहून ते कव्हर करू शकता. कारण मी ॲक्टिव्हिटी बेस शक्यतो घेत नाही, कारण त्याच्या मागचं कारण हे मला थोडासा दूरचा विचार आहे की मुलांना सोपं शिकवत बसण्यापेक्षा जर एखाद्या वेळेस प्रश्न जर बदलून आता त्यांची फजिती होऊ नये किंवा ते थोडे डायवर्ट होऊ नयेत किंवा त्यांचा विचार सोडवण्याचा जी काही मानसिकता आहे ती बदलू नये म्हणून या ठिकाणी मी ॲक्टिव्हिटी बेस टाळतोय. परंतु तुम्ही तुमच्या आता पाहिजे तसं तुम्ही तिथं बॉक्स वगैरे आखू शकता. तिथं जे काही फिलिंग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते सगळ्या गोष्टी भरू शकता. ठीक आहे. सो राईट धिस अँड टेक स्क्रीनशॉट. ओके. चला तर मग आता सोडूया 10th क्वेश्चन इन प्रॉब्लेम सेट 1. So in figure, bisector of angle B and angle C of triangle ABC intersect each other in point X. Line AX intersects side BC. Line AX intersects side BC in point Y. AB is equal to 5, AC is equal to 4, BC is equal to 6. Then find AX upon XY. आपल्याला या ठिकाणी AX आणि XY यांचा या ठिकाणी रेशो काढायचा आहे. एकदम सोपा आहे, काळजी करण्यासारखं असं काही नाही, अतिशय सोपा भाग आहे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला काय गोष्टी सांगितल्यात बघा. इथं तुम्ही सिम्बॉल पाहत असाल, याचा अर्थ असा आहे की हा बायसेक्टर आहे. अँगल ABY चा BX हा काय बायसेक्टर आहे. त्यानंतर अँगल ACY चा CX हा बायसेक्टर आहे. आपल्याला या ठिकाणी बायसेक्टर ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ थेरम ऑफ अँगल बायसेक्टर आपल्याला हा वापरावा लागेल. ठीक आहे. बघू पुढं काय करायचं ते. आता या ठिकाणी दिलेली सगळी मेजरमेंट या ठिकाणी लिहून घेतलेली आहेत. AB इज इक्वल टू 5, AC इज इक्वल टू 4 अँड BC इज इक्वल टू 6. ओके. सोल्युशनमध्ये आपल्याला काय लिहायचं बघा. इन ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू 5, AC इज इक्वल टू 4 अँड BC इज इक्वल टू 6. ओके. आता या ठिकाणी आपण ट्रायंगल ABY, इन ट्रायंगल ABY, त्रिकोण ABY मध्ये रे BX is bisector of angle ABY. किरण BX हा काय आहे, ABY चा बायसेक्टर आहे, दुभाजक आहे. इथं तुम्ही दुभाजकाला तुम्ही म्हणता इथं दिलेलं नसेल, जरी तुम्हाला असं वाटत असेल इथं दिलेला नाहीये, परंतु इथं सिम्बॉल आपल्याला सांगतोय की हा अँगल बायसेक्ट झाला आहे. बायसेक्ट म्हणजे विच रेज आर बायसेक्ट ऑफ एनी अँगल इन इक्वल टू पार्ट्स. जर एखादा किरण एखाद्या अँगलला दोन समान भागामध्ये काय करत असेल, डिव्हाइड करत असेल, तर तो बायसेक्टर असतो. ओके. तर या ठिकाणी बायसेक्टर आपण पाहतात, इक्वल पार्ट केलेत अँगलचे. देअरफॉर बाय थेरम ऑफ angle bisector of triangle, angle bisector of triangle काय सांगतो आता त्यानुसार AB upon BY, AB upon BY is equal to AX upon XY. Statement 1. In triangle, next in triangle ACY, in triangle ACY काय असेल, AC upon YC is equal to AC upon YC is equal to AX upon XY. Statement 2.
गिव द स्टेटमेंट टू. आता याच्याकडे जर आपण पाहिलं तर ax अपॉन xy ax अपॉन xy मीन्स ab अपॉन by इज इक्वल टू ac अपॉन yc. सपोज या ठिकाणी आपण पाहत आहोत BC इज 6. सो सपोज by इज इक्वल टू x, by इज इक्वल टू x मीन्स yc इज इक्वल टू 6 मायनस x. ठीक आहे, ह्या दोनला आपण अशा पद्धतीने गृहीत धरू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, बी वायचं आपल्याला मेजरमेंट काढून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ए बी आपल्याकडे आहे, बी वाय आहे. मग राहिलेली त्याची जी काही इक्वल रेशो आहेत ए एक्स अपॉन एक्स वाय जे आपला आन्सर असेल तर ते आपल्याला इथं काढून घेता येईल. आता या ठिकाणी बी वाय इज इक्वल टू एक्स, वाय सी इज इक्वल टू 6 मायनस एक्स. सो 1 and 2 विधान 1 व 2 वरून आपल्याला सांगता येईल ए बी अपॉन बी वाय इज इक्वल टू ए सी अपॉन वाय सी. ओके. ए बी 5 बी वाय एक्स ए सी 4 वाय सी 6 मायनस एक्स. आपण या ठिकाणी पुट द व्हॅल्यू ऑफ बी वाय अँड वाय सी. ओके. तो x इंटू 4 इज इक्वल टू 5 इन ब्रैकेट 6 माइनस एक्स. सो 30 माइनस 5x 4x. 4x plus 5x minus symbol converted into other side plus, okay, is equal to 30. So 9x is equal to 30 means x is equal to 30 upon 9. Divide in 3. 3 3s are 9, 3 10s are 30. So x is equal to 10 upon 3 means by is equal to 10 upon 3. Okay. The next step is from 2 घेऊ आपण. कोणतं जर घेतलं काय अर्थ नाही. फ्रॉम 1 घ्या. बोललोय तर आपण त्या पद्धतीने जाऊ. फ्रॉम 1. सो स्टेटमेंट 1 is put on this side. AB upon BY, AB upon BY is equal to AX upon XY. Correct? Okay. AB 5, BY means X 10 upon 3 is equal to AX upon XY. So 5 into 3 upon 10 is equal to AX upon XY. So 5 1s are 5, 5 2s are 10 means 3 upon 2 is equal to AX upon XY. So that is AX upon XY is equal to 3 upon 2. This is answer of AX upon XY. 3 upon 2. So write this and take this screenshot. Okay. Quadrilateral ABCD. In quadrilateral ABCD, seg AD parallel seg BC. Seg AD parallel seg BC. Diagonal AC and diagonal BD
इंटरसेक्ट ईच अदर इन पॉईंट P. हे जे डायगोनल आहेत कर्ण आणि कर्ण AC आणि कर्ण BD एकमेकांना P बिंदूमध्ये छेदतात. देन शो दॅट AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे आणि ते आपण करणार आहोत खूप छान पद्धतीनं. बा काय करायचं आहे, दिलेली माहिती लिहून घ्या. इन क्वाड्रिलेटरल ABCD सेग AD पॅरलल सेग BC. AD पॅरलल सेग BC दिलेला आहे आणि दिलेला जो काही क्वाड्रिलेटर आहे तो कोणता आहे, तर तो ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम आहे आणि त्याच्यामध्ये वन साइड ही कशी असते, पॅरलल असते. हे तुम्हाला माहिती आहे, अपोजिट साइड इन ट्रॅपेझियम आर पॅरलल. ओके. सेग AD पॅरलल सेग BC. जर सेग पॅरलल असतील, कुठल्याही साइड जर पॅरलल असतील आणि त्याच्यामध्ये एखादी ट्रान्सव्हर्सल असेल तर ते तयार होणारे जे अँगल्स असतात ते जवळपास 8 प्रकारचे असतात. हे आपण इयत्ता 9 मध्ये शिकलेलो आहोत. आपण 2 पॅरलल लाईन्स अँड 1 ट्रान्सव्हर्सल्स आर मेड बाय 8 अँगल्स. तिथं 8 प्रकारचे कोन तयार होतात, पण त्या 8 पैकी काही कोन तयार होतात. जिथं की इथं तुम्ही जर बघत असाल तर अँगल ADP आणि अँगल CPB हे कोणते अँगल आहेत, तर अल्टरनेट अँगल आहेत, ज्याला आपण व्युत्क्रम कोन असं म्हणतो. देअरफॉर अँगल ADP कॉन्ग्रंट अँगल CBP. हे तुम्ही लिहू शकता अल्टरनेट अँगल, हे पण असे लिहू शकता, किंवा थेरम ऑफ अल्टरनेट अँगल असं पण लिहू शकता. एकदम सोपं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे ट्रायंगल निवडणं, आणि जे आपल्याला टार्गेट दिलं आहे ते टार्गेटकडे थोडंसं लक्ष द्या. AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. म्हणजे इन रेशो दिलेले आहेत, प्रमाणात आपल्याला दाखवायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सिमिलर ट्रायंगल्स वापरावे लागतील. मी जेव्हा प्रॅक्टिस सेट 1.4, 1.3, 1.4 यामध्ये जेव्हा सिमिलर ट्रायंगलचा जेव्हा जे काही प्रॉब्लेम्स आली त्यावेळेस मात्र मी हे क्लिअर सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या साईड जर प्रोपोर्शनमध्ये दाखवायचे असतात तर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत की ट्रायंगल सिमिलर दाखवणं. आणि जोपर्यंत तुम्ही ते सिमिलर दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही साईड प्रोपोर्शनमध्ये घेता येत नाहीत. म्हणजे या टॉपिकमध्ये तोच एक बेस्ट वे आहे की ज्यानुसार तुम्ही हे सगळं प्रूव्ह करू शकता. ओके. सो लेट्स 2 ट्रायंगल्स. ट्रायंगल APD and triangle CPB. त्रिकोण APD आणि त्रिकोण CPB मध्ये काय सांगणार, अँगल ADP ह्याला तुम्ही स्टेटमेंट 1 देऊ शकता. ADP कॉन्ग्रंट अँगल CBP इथे लिहू शकता फ्रॉम 1 लिहिलं. तर त्यानंतर अँगल जर P अँगल जर बघितला तर हा कोणता अँगल आहे, अपोजिट अँगल आहे. अँगल APD कॉन्ग्रंट अँगल CPB अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट. सो देअरफॉर triangle APD similar triangle CPB by AA test. त्यांचे 2 angles are congruent, means triangle APD and triangle CPB are similar. Similar triangle side in corresponding. So sides of similar triangles in
proportion each other. Okay, so AP upon CP is equal to PD upon BP. सो जर आपण इथं जर पाहिलं या ठिकाणी AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP, हे जर आपण टार्गेट पाहिलं आपलं जे काही आपल्याला शो दॅट करायचं दाखवायचं आहे प्रूव्ह करायचं आहे, इथं मात्र ते वेगळं आलेलं आहे बघा. AP अपॉन PD तर इथं काय आलं आहे AP अपॉन CP, इथं PC अपॉन BP आहे तर इथं आलं PD अपॉन BP. मग अशा वेळेस आपल्याला एक मदत ठरते एका मेथडची जिचं नाव आहे अल्टरनेंडो. त्याच्यामध्ये काय असतं तर ते सांगतो. बाय अल्टरनेंडो ही मेथड आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तिला मराठी भाषेमध्ये एकांतर क्रिया असं म्हणतात. मी मुद्दाम इथं लिहितो कारण ही आतापर्यंत आपल्याला आली नव्हती, आहे ती, परंतु आपल्याला ती कोणत्या प्रॉब्लेममध्ये आली नव्हती. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे अपॉन आहे ते जे अंश आहे तो छेदामध्ये येतो, जो छेद आहे तो अंशामध्ये. जसं की AP, दुसऱ्या साईडमध्ये PD हा इथे कशामध्ये येणार अपॉनमध्ये येईल, आणि त्यानंतर हा अपॉनमध्ये असणारा CP अपॉन BP. सो शो दॅट AP अपॉन PD इज इक्वल टू CP अपॉन BP. आणि आपण या ठिकाणी काय केलं आहे पूर्ण शोड केलेलं आहे, दाखवलेलं आहे बाय अल्टरनेंडो ह्या मेथडनं आपण ते करून दाखवलं आहे. सो राईट दिस अँड टेक स्क्रीनशॉट. In figure XY parallel seg AC. In figure XY parallel AC, if 2x is equal to 3bx and xy is equal to 9, complete the activity to find the value of AC. तर या ठिकाणी खालील एक ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायला सांगितली आहे आणि त्याच्यातून काय काढायची आपल्याला एसीची व्हॅल्यू काढायची आहे. तर सुरुवातीलाच मी हे सांगतो की मी इथं ॲक्टिव्हिटी बेस जरी असला तरी मी घेणार नाही आहे ॲक्टिव्हिटी बेसनुसार, कारण मी जर तसं केलं तर मला वाटतं मी काहीतरी चुकीचं केलं असणार आहे. कारण त्याच्यामधल्या बऱ्याचशा मेथड काय केल्या आहेत वगळण्यात आले आहेत आणि डायरेक्टच उत्तरं देण्याची जी काही ॲक्टिव्हिटीमध्ये जी काही झालेलं आहे, त्यामुळं तुम्ही जर आन्सर जर काढायचा प्रयत्न केला तर तुम्हाला डायरेक्टली आन्सर प्रत्येक वेळा तुम्ही पाठ करणं असं शक्य नाही, आणि मॅथमध्ये आपण पाठ तर करू शकत नाही. हे सगळा प्रॅक्टिसचा भाग आहे आणि सोडवण्याचा भाग आहे. तर सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस आपण घेत नाही आहोत. आपण सरळ ज्या पद्धतीनं हा सॉल्व करता येतो त्या पद्धतीनं आपण करणार आहोत, आणि मग देन आपण ते पूर्ण बॉक्स वगैरे काय कसे ज्या ज्या ठिकाणी दिलेले आहेत ते कशा पद्धतीनं ते आखायचे हे आपण नंतर घेऊया. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहत असाल तर आपल्याला काय दिलं आहे इन फिगर XY पॅरलल सेग AC. XY पॅरलल सेग AC, XY हा ACला पॅरलल आहे, समांतर आहे, म्हणजे इन दॅट केस अँगल X अँगल Y आर करस्पॉन्डिंग अँगल्स हे होऊ शकतात, कोणतेतरी अँगल्स तयार होऊ शकतात. कारण पॅरलल लाईन आल्यानंतर डोक्यामध्ये घ्यायचं अल्टरनेट अँगल तयार होणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल तयार होऊ शकतात, इंटिरियर अँगल तयार होऊ शकतात, अपोजिट अँगल तयार होऊ शकतात. हे आपण पक्क डोक्यात घ्यायचं. इथं कोणते तयार होतात ते आपल्याला सोडवताना लक्षात येईल. ठीक आहे, आता इथं इन फिगर XY पॅरलल सेग AC इथं न थांबता आपण या भागावरती येऊया. 2AX इज इक्वल टू 3BX. सो देर इज रेशो, त्यांचा रेशो काय येईल या ठिकाणी AX अपॉन BX इज इक्वल टू 3/2. सो AX या ठिकाणी जर आपण AX प्लस जर XB केलं तर आपल्याला माप कोणाचं मिळेल या ठिकाणी मेजरमेंट मिळेल ABचं. आणि मग हे कसं मिळवायचं तर या पद्धतीनं AX अपॉन BX याला आपण काय करू बाय कंपोनेंटमध्ये घेऊ. हिला योग क्रिया असं म्हणतात मराठीमध्ये, योग क्रिया. योग क्रियामध्ये या ठिकाणी दोघांची या ठिकाणी बेरीज होते आणि जो काही छेद आहे तो तसा राहतो. जसं की AX
प्लस बी एक्स अपॉन बी एक्स हा जसा तसा राहतो इज इक्वल टू ए एक्स 3 बी एक्स 2 and bx 2 means ax plus bx means ab upon bx is equal to 5 upon 2. हा रेशो आपला पुढच्या वेळेसाठी खूप कामाला येणार आहे. ab upon bx is equal to 5 upon 2. then two angles are similar. पाहता क्षणी दिसत आहेत बघा. BCA and BYX आर सिमिलर. फक्त आपल्याला काय करायचे ते या ठिकाणी प्रूव्ह करायचे. बघत असाल दोघांची साईज दिसताना जरी लहान मोठे जरी असले तर त्यांचं वास्तविक जे रूप आहे जे स्ट्रक्चर आहे ते मात्र कसं असतं सेम आहे सारखं आहे. म्हणून त्यांना आपण सिमिलर ट्रायंगल्स वगैरे बऱ्याच त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत तर ते काही सांगत बसत नाही. AB upon BX is equal to 5 upon 2. In triangle BCA and triangle BYX त्रिकोण BCA व त्रिकोण BYX मध्ये काय सांगता येईल. अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल XBY कॉमन अँगल सामायिक कोण आहे हा कॉमन अँगल. नेक्स्ट अँगल इज कॉन्ग्रंट अँगल BAC फर्स्ट अँगल BAC इन ट्रायंगल कॉन्ग्रंट BXY इथं तुम्ही लिहू शकता XY पॅरलल AC हे पण तुम्ही कारण देऊ शकता आणि त्यामुळं इथं खाली करस्पॉन्डिंग हे सुद्धा तुम्ही लिहू शकता करस्पॉन्डिंग अँगल. So therefore triangle BCA similar triangle BYX आणि इथं आपल्याला लिहायचं आहे बाय AA टेस्ट. बुकमध्ये काय दिलंय डायरेक्ट ही पद्धत झाल्यानंतर BCA आणि BYX हे डॉट 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 टेस्ट असं सिमिलर दाखवलंय आणि लगेच टेस्ट दिले. मग मला सांगा तुम्ही कोणत्या आधारावरती इथं अँगल टेस्ट लिहिणार आहात तर ते लिहू शकत नाही. हां एक वेळेस आपण करस्पॉन्डिंग साईड वगैरे काहीतरी वापरू पण ते पण इथं वापरण्यास चान्स नाही आहे येते लक्षात. म्हणून या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेसमध्ये ज्या काही मेथड गाळल्या आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात सरळ ज्या पद्धतीनं जे बॉक्स भरायचे त्या पद्धतीनं भरण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या वेळेस त्यांना मार्क्सही मिळतात परंतु जर तुम्ही मेथड जर अशा पद्धतीची असेल आणि तिथं तुमच्याकडून हे काम करून घेणं अपेक्षित असेल बोर्डाला किंवा जे काही पेपर सेट करणारे जी काही माणसं असतील जे काही शिक्षक असतील त्यांना जर हे करून घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट उत्तर घेणे हे चुकीचं असणार आहे. म्हणून BCA सिमिलर ट्रायंगल BYX. सो सिमिलर ट्रायंगल साईड इज करस्पॉन्डिंग इन रेशो ते एकमेकांना संगत असतात आणि त्या रेशोमध्ये असतात. तर आता इथं आपल्याला पहा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे ACची. ओके त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी करस्पॉन्डिंग साईड घ्यायला लागणार आहेत. त्यानंतर AB अपॉन XB इज इक्वल टू AC अपॉन XY AP अपॉन XY. या ठिकाणी आपल्याकडे XYची व्हॅल्यू आहे का नसेल तर कोणती व्हॅल्यू आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. XYची व्हॅल्यू आपल्याकडे आहे XY इज इक्वल टू 9 AB अपॉन XB 5 अपॉन 2. तुम्ही जर याला स्टेटमेंट 1 जर दिला असेल तर इथं तुम्ही लिहू शकता फ्रॉम 1 इज इक्वल टू ACला AC तसंच राहील XY 9. सो
2AC is equal to 9 into 5 AC is equal to 45 upon 2 means AC is equal to 2 to the ओके. सो दिलेलं मेजरमेंट हे ना सेंटीमीटरमध्ये आहे ना मीटरमध्ये आहे, तर इथं तुम्ही सरळ लिहू शकता युनिट. सो व्हॅल्यू ऑफ AC इज 22.5 युनिट. ओके, राईट दिस, टेक स्क्रीनशॉट. देन आता आपण थोडंसं बुकचा रेफरन्स घेऊया की तिथं कोणकोणत्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्यानुसार फर्स्ट AX upon BX okay. Three upon 2. Then ओके, AB अपॉन BX या ठिकाणी हा एक कॉलम रिकामा ठेवलेला आहे. ओके, BCA सिमिलर BYX, BCA सिमिलर BYX या ठिकाणी आपल्याला AA टेस्ट. त्यानंतर हे आहे तसंच आहे BA अपॉन BX, BA अपॉन BX या ठिकाणी ही एक व्हॅल्यू आपल्याला तिथं इनपुट करायची आहे. AC इज इक्वल टू AC अपॉन 9 आणि डायरेक्ट या ठिकाणी take this screenshot and write this. In figure, vertices of square DEFG are on the side of triangle ABC. तर जे काही चौरस DEFG हे जे शिरोबिंदू आहेत ते त्रिकोणाच्या बाजूवरती आहेत असं सांगण्यात आलंय. अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री दिलेला आहे. देन प्रूव्ह दॅट DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. ओके, अतिशय सोपं आहे आणि शेवटचा प्रॉब्लेम आहे आणि अतिशय सोपा आहे. यामध्ये काही असं घाबरण्यासारखं काही नाही, एकदम सोपा असा. बघा कशा पद्धतीने करायचं हे मात्र लक्षात ठेवा. बाकी सगळं तुम्हाला येऊ शकतं, काही अडचण नाही. आहे त्याच प्रॉपर्टीचा, आहे त्याच थेरमचा, आहे त्याच वेगवेगळ्या डायग्रामच्या प्रॉपर्टीचाच इथं आपल्याला थोडासा विचार करायचा आहे, बाकी काही नाही. या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. क्वाड्रिलेटरल DEFG इज अ स्क्वेअर. चौरस आहे. चौकोन DEFG हा काय आहे? चौरस आहे. म्हणून DE इज इक्वल टू EF, EF इज इक्वल टू GF, FG is equal to GD. Statement 1. And square असल्या कारणानं every angle of square are 90 degree or right angle. प्रत्येक चौरसामध्ये प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो किंवा काटकोन असतो हे आपल्याला माहिती आहे. त्याचाच वापर आपण या ठिकाणी करायचा आहे. अँगल D is equal to angle E is equal to angle F is equal to angle G is equal to 90 degree. Statement 2. Then next, triangle
ABC किंवा आपण असे घेऊ शकतो BAC अँड ट्रायंगल BDG. हे 2 ट्रायंगल्स आपल्याला निवडायचे, ते सिमिलर दाखवायचे. आणि या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं जे काही प्रूव्ह करायसाठी दिलेलं आहे ते प्रूव्ह मात्र या ठिकाणी स्क्वेअरमध्ये आहे आणि या ठिकाणी मल्टिप्लाय दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की जेव्हा असं काही आहे स्क्वेअरमध्ये करायचे किंवा मल्टिप्लाय करायचे तेव्हा आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट वे ऑफ दिस सिच्युएशन इज शो दॅट सिमिलर ट्रायंगल्स. अशा वेळेस मात्र आपल्यासाठी महत्त्वाचा एक मार्ग असणार आहे, तो म्हणजे ट्रायंगल्स सिमिलर दाखवणे. आणि ते आपण दाखवल्यानंतरच आपल्याला ती उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ओके, तर मग सुरुवात करायची आहे. चला, कोणा देवाचं वगैरे नाव घेऊ नका, अशी सुरुवात करू आपण. इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल BDG. त्रिकोण BAC आणि त्रिकोण BDG मध्ये काय सांगता येईल? पहिल्यांदा आपण हे सांगू शकतो, या ठिकाणी अँगल A कॉन्ग्रंट अँगल D इच अँगल 90 डिग्री आपण बघितलंय वर. त्यानंतर अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल कॉमन घेणार आहेत ना आपण, तर या ठिकाणी कॉमन काय येईल बघा, BABC, तर या ठिकाणी येईल DBG कॉमन अँगल. Therefore, triangle BAC similar triangle BDG by AA test. Okay, give the statement number 3. 1, 2, 3. Similarly, we can show that triangle BAC similar triangle BAC similar triangle FEC. Give the statement 4. Okay, next BAC from स्टेटमेंट 3 and 4. विधान 3 व 4 वरून आपल्याला हे सांगता येईल, जर BAC BDGला पण सिमिलर असेल आणि FE ला जर सिमिलर असेल तर दोन्ही ट्रायंगल, राहिले जे काही 2 ट्रायंगल असतील, ट्रायंगल BDG अँड ट्रायंगल FEC, हे कसे असतील, सिमिलर असतील. ट्रायंगल BDG सिमिलर ट्रायंगल FEC बाय AA टेस्ट, हे पण त्याच टेस्टनुसार आपल्याला दाखवता येतील. ओके, त्यानंतर ट्रायंगल BDG सिमिलर ट्रायंगल FEC. सो BD अपॉन FE घ्या किंवा EF घेऊ शकता. EF इज इक्वल टू या ठिकाणी DG अपॉन इकडं कोणते CE किंवा EC घेऊ शकता. आपल्याला इथं पाहायचं आहे की आपल्याला इथं हे पाहायचं आहे की ज्या पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करायला सांगितले त्यानुसार आपण इथं घेत आहोत, म्हणजे पाहिजे तसं परिवर्तन करून घेत आहोत. BD अपॉन EF इज इक्वल टू DG अपॉन EC. BDला BD आपण या ठिकाणी लिहूया कारण ते गरजेचं आहे आपल्यासाठी. EF इज इक्वल टू DE. EF इज इक्वल टू DE
डी डी म्हणा किंवा डी जी इज इक्वल टू डी. हे आपण का बदल करून घेतला, कारण आपल्याला डी स्क्वेअरमध्ये पाहिजे, परंतु असं डायरेक्टली आपल्याला नाही घेता येणार, आपल्याला त्या पद्धतीनुसार जावं लागेल. आणि या ठिकाणी ई सी. इथं मात्र तुम्ही लिहू शकता ई एफ इज इक्वल टू डी जी इज इक्वल टू टी, कारण साइड ऑफ स्क्वेअर. बी डी ई इंटू डी ई इज इक्वल टू बी डी इंटू ई सी. सो डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी इंटू ई सी. तर या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर मित्र हो, अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं. स्क्वेअर असल्या कारण त्याच्या साईड्सवर कसे असतील, इक्वल असतील, आणि त्यांचे अँगल्स कसे असतात तर इन 90 डिग्री, तर ते 90 अंशामध्ये असतात. आणि मग आपण फक्त ट्रायंगल घेतले या ठिकाणी BAC आणि BDG, आणि ते आपण सिमिलर दाखवले. त्याच पद्धतीने आपल्याला BAC आणि FEC पण सिमिलर दाखवता येईल. आणि त्यांचाच आपण काय केलेलं आहे, पुढं वापर करून घेतला आहे. फ्रॉम 3rd and 4th मध्ये आपण सांगितलं आहे, विधान 3 आणि 4 मध्ये, की त्यावरून आपण हे सांगू शकतो की BDG आणि FEC सुद्धा कसे आहेत, सिमिलर आहेत. आणि मग त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड आहेत आपण इथं लिहू शकतो, जसं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके. आणि पुढचं आहे अशा पद्धतीने. तर या ठिकाणी आपण राहिलेला जो काही प्रॉब्लेम सेट 1 हा आपला या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण तो सोडवून दिलेला आहे. आणि आता मात्र माझं काम जरी संपलं असलं तर यानंतर काम सुरू होते ते तुमचं. आणि त्यासाठी प्रॉब्लेम सेट अगदी पूर्ण प्रॅक्टिस सेटमधलं प्रत्येक प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सेटमधले सगळे सॉल्व करून दिलेले आहेत. आता जे काही तुमच्या ह्याच्यामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स असतात पुस्तकामध्ये ते मात्र तुम्हाला कव्हर करून घ्यायचे. तरीसुद्धा मी तुमच्यासाठी आणखीन थोडंसं वर्कआउट वाढून या ठिकाणी तुम्हाला पेपरसुद्धा मी इथं तुमच्या पुढं एक नंबर मी शेअर करतो आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे. त्याच्यावर तुमचं नाव वगैरे टाकून जर तुम्हाला कोणत्या विषयाचा, प्रत्येक विषयाचे तुम्हाला पेपर टॉपिक वाईज मिळतील. परंतु पहिला जो पेपर तुम्हाला मिळालेला आहे तो पेपर तुम्ही सोडवून तो तसाच व्हॉट्सअपवरती त्याचे जर फोटो जर पाठवले तरच तुम्हाला दुसरा पेपर त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. ही सेवा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी, ते कोणत्याही क्लासेस असो, कोणते विद्यार्थी असो, कोणत्याही शहरातले असो, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले कुठलेही जरी असले तरी त्यांना ते पेपर PDF फाईलमध्ये मिळतील. त्यांनी ते सॉल्व करायचे आहेत आणि पुन्हा ते व्हॉट्सअपला तसेच टाकायचे आहेत. मी ते चेक करीन, पाहीन आणि नंतरच तुम्हाला तुमच्या डिमांडनुसार तुम्हाला सर्व पेपर, सर्व विषयाचे, अगदी मराठी, हिंदी, त्यानंतर इंग्लिश, सर्व पेपर तुम्हाला टॉपिक वाईज मिळतील याची तुम्ही खात्री करून घेऊ शकता. त्यासाठी मी व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी शेअर करतो आहे. तो नंबर मात्र तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, फॉलो करायचा आहे. आणि या ठिकाणी आपण जे काही सिमिलॅरिटी हा जो टॉपिक होता अतिशय महत्त्वाचा, सोपा आणि छान. सोपा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत कोणती गोष्ट सोपी होत नसते आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि हा पूर्ण प्रॉब्लेम सेट किंवा प्रॅक्टिस सेट ह्या टॉपिकमधले सगळे पूर्ण करायचे आहेत. आणि या ठिकाणी मी आपला जो टॉपिक आहे या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. परंतु मी नंतरच्या एका व्हिडिओमध्ये मात्र तुम्हाला काही बोर्डवरती मात्र तुम्हाला काही सोडवण्यासाठी, म्हणजे हे ह्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे असतील परंतु याला धरूनच असतील, असे काही क्वेश्चन किंवा प्रॉब्लेम्स या ठिकाणी तुमच्याशी शेअर करणार आहे. ते पण तुम्ही सोडून घ्या. आणि त्यानंतरच या ठिकाणी आपण सिमिलॅरिटी हा टॉपिक संपला असं आत्ता या वेळेला जरी जाहीर करत नसलो तरी नंतरच्या काळात ते करणारच आहोत. कारण आपण पूर्णपणे बुकमधलं आपण पूर्ण रेफर केलेलं आहे, ते तर काही सोडून दिलेलं नाही. बाकीच जे असेल ते मात्र तुम्हाला सोडण्यासाठी दिलं जाईल. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बऱ्याच कमेंट्स अशा आल्या की सर आम्हाला काहीतरी सोडवायला देत जा वगैरे, परंतु त्यावेळेस देणं शक्य नव्हतं. परंतु आता मात्र यापुढे देणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला सगळा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा पुन्हा सोडवावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आणि जर एखाद्या वेळेस नाही समजलं तर आपले व्हिडिओ आहेत, पुन्हा तुम्ही पाहू शकता, पॉज करून घेऊ शकता, त्यांचे स्क्रीनशॉट घेऊ शकता जर पुन्हा तुम्हाला वेळ मिळेल न मिळेल. परंतु ते सगळं तुमच्या पुढं आहे, तुमच्यासोबत आहे. फक्त गरज आहे त्याचा वापर करण्याची, बस, बाकी काही नाही. तर या ठिकाणी मी थांबतो आणि तुम्हा सर्वांची मनापासून या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद.